हॅलो एव्हरीवन. तर आपला इतिहासाचा दुसरा पाठ आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. त्यामधील आपण आज एक पॉईंट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे वंचितांचा इतिहास. तर पहा, वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. तर इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे असे त्यांनी म्हटलेलं आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि त्यासोबतच परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात क्षुद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले गेलेले आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. तर पुढचा पॉईंट आहे स्त्रीवादी इतिहास. हा पॉईंट आपल्या पाठाचा शेवटचा पॉईंट आहे. इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठातील हा शेवटचा पॉईंट आहे. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. भारतीय इतिहास लेखनाच्या सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला गेला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्यांचे संशोधन आणि संकलन करणे हे आवश्यक होते आणि इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन चालू झाले. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले आहे. सन 1882 प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. ताराबाई शिंदे यांचे पुस्तक पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून समजले जाते. सन 1888 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. तर मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रिसायतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागेल. तर विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये कोण कोण येते तर सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रिसायतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख आपल्याला करावा लागेल. तर माहीत आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. तर गोविंद सखाराम सरदेसाई जे आहेत त्यांनी मराठी रियासत
मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केलेला आहे. अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. रामचंद्र गुहा यांचे खूप इतिहासाचे पुस्तकं वगैरे आहेत. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक असतील किंवा राजकीय चळवळी असतील या सर्वांचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. तर पहा, हा पॉईंट आपण पाहिलेला आहे स्त्रीवादी इतिहास. पहिल्यापासून आपण पाहूया की इतिहास लेखन भारतीय परंपरा यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 मुख्य पॉईंट होते. त्यामध्ये पहिला पॉईंट होता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा पॉईंट होता भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली.